माझं कर्ज बुडून पळून चालली होती. धूर्त आहे, फसवी आहे. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे न सांगता कळतंय मला. अहो, ही गरीब आहे. ही गरीब माणसं ना अशीच फसवणूक करतात. अरे मूर्खा, ऐक, श्रीमंती ही खिशात असते तर खरेपण असतं काळजात. गरिबी ही अंगावर असते आणि बेईमानी असते रक्तात. तुझी झीप झाडायच्या अगोदर माणूस ओळखायला शिक आणि हिला जाऊ दे. काय बोलताय साहेब? थोडं मानधन घेऊन बघा, काम सोपं होईल. मूर्खा, मला लाच देतोस, मला विकत घेतोस. अंगावर गणवेश बघितला म्हणून विकत घेता येतं असं वाटलं तुला? माझा इमान विकत घेतोस? इतकी घाणेरडी हिंमत झालीच कशी तुझी? ठीक आहे, पण आता लक्षात आलं मला की मी हिला अडवू शकत नाही. पाहिलत ना, तुम्हाला काय वाटलं की माझी हाक कोणी ऐकणार नाही, कोणी धावून येणार नाही. पण भक्ताची हाक व्यर्थ जात नाही. स्वामी धावून येतात, कधी मूळ रूपात, कधी यांच्यासारख्या रूपात. पण ऐक, तुझी अक्कलकोट यात्रा काय पूर्ण होणार नाही. तिथे पोचायला माझ्यासारखी श्रीमंती लागते. नाही सावकार, अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींचं बोलावणं लागतं. त्यांची जर इच्छा असेल ना तर गरीबातला गरीब ही अक्कलकोटला पोचतो, आणि इच्छा नसेल तर श्रीमंतही रस्ता चुकतो. असं मग बघूच, तुझ्या आधी मी अक्कलकोटला पोचतो की नाही बघ. आणि मी पोचलो ना तर याच रस्त्यावरती माझे पाय धरून तुला माझं श्रेष्ठत्व मान्य करावं लागेल. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, मी स्वामींच्या इच्छेने चालले आणि तुम्ही हट्टाने. साहेब, तुमचे उपकार कसे फेडू? स्वामीच तुमच्या रूपात धावून आले. असाच भरोसा ठेव आणि चालत राहा. स्वामी पाय नाही वाट होतात. मदत मागून मिळत नाही, फक्त चालायला लागतो आणि मदत आपोआप त्याच्या समोर येऊन उभी राहते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अक्कलकोटला जाण्याचा रस्ता सोपा नाही. हो, आजवर मलाही असंच वाटायचं. एकटी कशी जाऊ हा प्रश्न नेहमी पडायचा. पण आता लक्षात आलं, एकटं नाही जायचं तर स्वामींना घेऊन चलायचं. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय, इतका वेळ झाला पण अजून स्वामी स्थानावर आले नाही. असं याआधी कधीच झालं नाही. बाळप्पा भाऊ, तुम्हाला माहिती आहे ना स्वामी कुठे गेलेत ते, तरी तुम्ही आम्हाला सांगत नाहीयेत ना. कपिलाताई, अहो उगाच काहीतरी काय बोलताय तुम्ही? बाळप्पा भाऊंना जर हे सगळं माहित असतं ना तर त्यांनी आपल्याला नक्की सांगितलं असतं. अहो यात लपवण्यासारखं काय आहे? बाळप्पा भाऊ, मी स्वामींना जाऊन बाहेर बघून येऊ का? नाही, नको. अहो का नको? म्हणजे आपल्यालाही काळजी वाटते हे स्वामींना कळेल ना. अगदी बरोबर गोपाळ बुवा, जा जा तुम्ही शोधायला जा त्यांना. बघू गोपाळ बुवा,
स्वामी तुम्हीच सांभाळून घ्या. श्री स्वामी समर्थ. कसं सांगू यांना की स्वामी शोधूनही सापडणार नाही, कारण त्यांनीच ठरवलंय की सापडायचं नाही. पण ते अशा कोणत्या ठिकाणी जातील की जिथे भक्त कधीही चुकूनही डोकावत नाही, जिथे शोधूनही कोणी पोचू शकत नाही, जिथे हाकांनाही वाट बंद होते. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, हा मार्ग कुठे गेला? त्या वाटसरूने तर सांगितलं होतं की समोर धर्मशाळा दिसेल, पण इथे तर काहीच दिसत नाहीये. स्वामी, आता कुठे जाऊ? दिवस होता तेव्हा चालत होते, पण आता ही रात्र गिळून टाकते. स्वामी, तुम्हीच मार्ग दाखवा, सांभाळा मला. असं कसं झालं? माझा नेम कधीच चुकत नाही, मग आज माझा हात थरथरला कसा? ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, हो संध्याकाळ होऊन गेली, रात्र पण झाली, पण स्वामी अजून नाही आलेत. कुठे गेले असतील ते? बागेहाडीसारख्या एखाद्या ठिकाणी तर निघून गेले नसतील ना? अहो बाळप्पा भाऊ, अहो हे काय करताय तुम्ही? हा, स्वामी स्थानावर आहेत का? नाही ना, मग नैवेद्य कसला दाखवताय त्यांना? अहो, स्वामी आपल्याला दिसत नसले म्हणून काय झालं? स्वामी आपल्या मनात आहेत ना. अहो मग हा नैवेद्यच काय? आपला प्रत्येक श्वास स्वामींपर्यंत पोहोचतोच. वा वा वा, छान हो छान. स्वामी नसताना त्यांना नैवेद्य दाखवता इथे. हा, अहो शांतपणे बसून काय राहताय तुम्ही? बाहेर जाऊन त्यांना शोधा. सकाळपासून स्वामी स्थानावर नाहीयेत. स्वामींनी काय खाल्लं असेल नसेल बिचारे, आपण पण काही खाल्लं नाही हो की नाही हो गयाताई? फार काळजी वाटते हो मला. हे खरं आहे, स्वामी सांगूनच गेले. या आधी गेले तेव्हा वाटायचं कुठे शोधू, कसं शोधू, पण आज मन सांगतंय की स्वामी हरवलेले नाही, म्हणून शोधण्याचीही गरज नाही. कपिलामाई, गया बहिणी, गोपाळबुवा, तुम्ही जेवून घ्या सगळे. हा, नाही, स्वामी आल्यानंतरच जेवू. देवा, दुपारपासून काही खाल्लेलं नाहीये, फार भूक लागलीये. यांच्यामुळे आम्हाला उपवास घडलाय. काही नाही, सगळे झोपले ना की मग काहीतरी खाऊन घेतो आम्ही. ह्यांना कुठे कळणार आहे? स्वामींनी आज काही खाल्लं असेल की नाही, कोणाच ठाऊक. श्री स्वामी समर्थ. बाळप्पा भाऊ, स्वामी कुठे गेलेत? त्यांच्याकडे एक महत्वाचं काम होतं. ओ, स्वामी स्थानावर दिसतायत का तुम्हाला? नाही ना, स्वामी स्थानावर नाहीयेत आणि कधी येणार हेही ठाऊक नाहीये. जा बघू तुम्ही. अहो, आमचा एक निरोप तरी द्या.
आमच्या घरात सारखी भांडणं होत आहेत, आमचं कोणच ऐकत नाही. आमच्या बायका जावा जावा आहेत, त्या सारख्या भांडत असत, आमचं कधीच ऐकलं नाही तरी, आणि ऐकत बी नाहीत. याच कारणामुळे स्वामी तुमच्यापासून दूर जातात. अहो, ज्यांनी सूर्य चंद्र घडवले त्यांच्याकडे तुम्ही साधा दिवा मागता. ज्याने समुद्र घडवला त्यांच्याकडे तुम्ही एक पेला पाणी मागता. हे असं चालणार नाही. अहो, गुरुकडे मागायचंच असेल तर धैर्य मागा, साहस मागा, विवेक मागा. गुरु तुमच्या समस्या सोडवेल, तुमच्या पाठीशी उभाही राहील. अहो, पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे की नाही? क्षमा करा बाळोपा भाऊ, आमची चुकी झाली. बाळप्पा भाऊ, तुम्ही आता जे काही बोलला ते फक्त त्यांच्यासाठी नव्हतं, आमच्यासाठी सुद्धा होतं ना. भानुदासने तुला सावित्रीला अडवायला पाठवलं होतं, पण सावित्री धर्मशाळेत केव्हाच पोहोचली. आता काही काळ तरी वेदना सहन करावी लागणार आहे तुला. धर्मशाळा लवकर गाठता आली हे तरी बरं झालं. रात्रीच्या मुक्कामासाठी आधार मिळाला हेच खूप आहे. पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आता हे शरीरही उत्तर देऊ लागलं. एवढ्या रात्री या धर्मशाळेतून जाणं सुद्धा शक्य नाही. अंधार, जंगल आणि वर आता अंगात त्राण सुद्धा नाही. तुम्ही ताई, काय होते तुम्हाला? मी अक्कलकोटला चालले. दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही, ना पाण्याचा थेंब. पोटात आग पडली आणि डोकंही गरगरतंय. ताई, मी पण प्रवासाला निघालोय, पण नेमका माझ्याकडचा शिधा संपलाय. हरकत नाही. या धर्मशाळेत तुमची साथ मिळाली हेच खूप आहे. श्री स्वामी समर्थ. पण आज रात्री तुम्हाला उपाशी राहावं लागेल. ही स्वामींचीच इच्छा. श्री स्वामी समर्थ. एक विचारू का? नाही, तुम्ही सारखं स्वामींचं नाव घेताय, पण त्यांनीच तुम्हाला उपाशी ठेवलंय. कसं आहे ना भाऊ, प्रत्येकाचे भोग असतात. स्वामी भक्ताला हाक देतात, पण अक्कलकोटच्या वाटेवर ते भोग आधी संपवतात आणि मग कृपा करतात. पण जो भोगाला घाबरतो तो कधीही अक्कलकोटला पोचत नाही. पण मी न घाबरता, न थांबता चालत राहीन. स्वामी मला स्वतः तिथे घेऊन जातील. हे काय, स्वामींची मूर्ती?
स्वामी, तुम्ही मला समजून घ्या. हा एक दाना नैवेद्य म्हणून तुम्हाला अर्पण करते. बघितलं भाऊ, स्वामींना माझी किती काळजी. त्यांनी स्वतःचं नैवेद्य माझ्यासाठी प्रसाद म्हणून ठेवला. ताई, पण ही फक्त भाताची 2 शीत आहेत, यात कसं काय पोट भरणार तुमचं? माझ्यासारख्याच एखाद्या गरिबाने नैवेद्य ठेवला असेल. एक एक दाणा देऊनही भक्त स्वामींना संपूर्ण प्रेम अर्पण करतात. घ्या, हा स्वामींचा प्रसाद आहे, आपण ग्रहण करू. श्री स्वामी समर्थ. पोट भरलं केवळ एका दाण्याने. ही भूक शांत करण्याची शक्ती दाण्यात नाही, तर स्वामींच्या कृपेत आहे. स्वामींची लीला आघात आहे. स्वामी, मला अन्न नाही दिलं तरी चालेल, पाणी नाही दिलं तरी चालेल, पण कसंही करून मला अक्कलकोटला घेऊन चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सावित्री, गुरुकडे नेमकं काय मागायचं तुला कळलं? अनेकांना अजून कळायचं, म्हणूनच आम्हाला आमच्या स्थानावरून लांब राहावं लागलं. तुझ्यासाठी आम्ही त्या अंश रूपाने आलो आहोत, पण आम्ही तिथे वास्तव्य करून आहोत जिथे अक्कलकोट मधलं कोणीही आम्हाला शोधू शकणार नाही. गयाताई, काय झालं? गया वहिनी, पाणी घ्या. नको बाळप्पा भाऊ. गया वहिनी, अहो तुम्ही कालपासून काही खाल्लेलं नाहीये. हे पहा, देह हे सुद्धा देवाचंच देणं नसतं का? अहो त्याची काळजी घेणं हा सुद्धा भक्तीचाच भाग नाही का? पाणी तरी घ्या. बाळप्पा भाऊ, अहो कालपासून इथे कोणीच काही खाल्लं नाही, मग मी कशी खाऊ? आणि माझं ठरलंय, जोपर्यंत स्वामी इथे येणार नाहीत ना, तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. हे पहा, आता जर तुम्ही काही खाल्लं नाहीत तर तुम्हाला स्वामी. बाळप्पा भाऊ, स्वामींची शपथ नका घालू, मी खरंच काहीच खाणार नाहीये. गोपाळ दादा, स्वामी कुठे आहेत? काही कळलं का तुम्हाला? नाही हो गयाताई, सगळी गावं पालथी घातली, अगदी ते बागे हल्लीपर्यंत जाऊन आलो, पण स्वामी कुठेच दिसले नाही. बाळप्पा भाऊ, तुम्ही काल म्हणालात काही भक्त क्षुल्लक प्रश्न घेऊन स्वामींकडे येतात, त्यामुळे स्वामी दुःखी झालेत, म्हणून तर ते इथून गेले नाहीत ना? बाळप्पा भाऊ, स्वामी आपल्यावर रागावलेत का हो? स्वामी कुठे गेलेत हे मलाही खरंच नाही ठाऊक, पण स्वामी अशा कुठल्या तरी ठिकाणी गेलेत
जिथे आपण त्यांना कधीही शोधणार नाही याची त्यांना खात्री आहे. पण आपण खचून जायचं नाही. आपण स्वामींचं नामस्मरण करत राहूया. स्वामी नक्की येतील. श्री स्वामी समर्थ. 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 शिव शंकर शंभो.